हॅलो फ्रेंड्स, आज आपण द इंचके फ्रॉक या कवितेचं अप्रिशिएशन अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण 2 कवितेचं अप्रिशिएशन बघितलं, अभ्यासलो. त्यामध्ये सॉन्ग ऑफ द ओपन रोड आणि इंडियन विवर. आज आपण द इंचकेप या कवितेचं अप्रिशिएशन कसं करतात किंवा अप्रिशिएशन कसं करावं हे अभ्यासणार आहोत. आय मीन हिअर यू शुड ट्राय टू अंडरस्टँड इट इन इंग्लिश लँग्वेज ऑल्सो. फ्रेंड्स, इन द लास्ट video we have studied different points which are very useful for appreciating the poems. I hope you understood what is appreciation of the poem and how should it be written with the help of given points. Today we are going to study an appreciation of the poem Inchcape Rock. तर सुरुवातीला बघा की what kind of activities asked on appreciation. You know the activities is given here. What write an appreciation of the poem. Here you know the activity. Write an appreciation of the poem The Inchcape Rock considering the given points. म्हणजे यामध्ये 4 पॉईंट्स दिलेले असतात एक्झाममध्ये, ॲक्टिव्हिटी सीटमध्ये, परंतु इथं आपण 7 पॉईंटचं डिस्कस करणार आहोत. तर त्यामध्ये पहिलं पॉईंट लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की टायटल ऑफ द पोयम. म्हणजे ठरल्याप्रमाणे, नेहमीप्रमाणे, जसं की आपण 2 व्हिडिओजमध्ये अप्रिशिएशन बघितलो, त्यामध्ये फर्स्ट पॉईंट जो होता तो टायटल ऑफ द पोयम आहे, असं तुम्ही लक्षात घ्या. मग व्हॉट इज द टायटल ऑफ द पोयम. यामध्ये टायटल आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की टायटल नेमकं कवितेचं काय आहे आणि ते टायटलमध्ये आपण काय लिहिलं पाहिजे. अप्रिशिएशन करत असताना टायटलमध्ये आपण काय लिहायला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हे लक्षात घ्या. द टायटल ऑफ द पोयम इज इंचकेप रॉक. इट हायलाइट्स द व्हर्च्यू अँड ॲक्ट ऑफ गुडनेस. तर ह्या टायटलमध्ये टायटल काय आहे, इंचकेप रॉक आहे. इट हायलाइट्स द व्हर्च्यू अँड ॲक्ट ऑफ गुडनेस. तर इथं एक लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की इट हायलाइट्स म्हणजे हे जे कविता जी आहे ते चांगुलपणा जे आहे म्हणजे व्हर्च्यू, आय मीन गुड क्वालिटी, आणि ॲक्ट ऑफ गुडनेस म्हणजे पुण्य किंवा व्हर्च्यू म्हणजे सद्गुण आणि चांगुलपणाच्या कृतीवर काय करते, हायलाइट्स करते म्हणजे काय करते, प्रकाश टाकते. त्यानंतर लक्षात घ्यायचं इट इज अ सिम्बॉल ऑफ गुडनेस. म्हणजे हे जे कविता आहे हे एक चांगुलपणाचं काय आहे, प्रतीक आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा की पोएट ऑफ द पोयम. मग इथं पोएट ऑफ द पोयम तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की या कवितेचे कवी कोण आहेत. कविता तुम्ही शिकलात, कविता तुम्हाला खूप चांगली समजली. ज्या अर्थी कविता तुम्हाला समजली त्या अर्थी तुम्हाला यू नो द हू इज द पोएट ऑफ द पोयम और हू रोड धिस पोयम. रॉबर्ट साउदी इज द पोएट ऑफ द पोयम. He is very famous for his school of romantic poem as well as writing narrative poems. तर या कवितेचे कवी कोण आहेत, रॉबर्ट साउदी आहेत. रॉबर्ट साउदी इज द पोएट ऑफ द पोयम. ही इज व्हेरी फेमस फॉर हिज स्कूल ऑफ रोमॅन्टिक पोएम्स ॲज वेल ॲज रायटिंग नरेटिव्ह पोएम्स. आणि इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ती कशासाठी प्रसिद्ध आहेत की रोमॅन्टिक कविता, म्हणजे रोमॅन्टिक शाळेतील कविता व कथात्मक कवितेसाठी ते खूप प्रसिद्ध आहेत. And you know here he always gives a good message in his every poems. की प्रत्येक कवितेमध्ये त्यांनी चांगला संदेश देतात असं तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरचा मुद्दा लक्षात घ्या की अबाउट द पोयम. मग द पोयम द इंचकेप रॉक इज अ बॅलेट. यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ही जी कविता आहे ही काय आहे, पोवाडा प्रकारातली आहे. आय मीन द पोयम द इंचकेप रॉक इज अ बॅलेट. मग बॅलेट म्हणजे काय असते, इट इज अ टेल स्टोरी म्हणजे एक स्टोरी असते, टेलिंग अ स्टोरी असं लक्षात घ्या. कन्सिस्ट ऑफ स्टँजाज, मेनी स्टँजाज दॅट कंटेन्स अ क्वार्ट्रेन. यामध्ये थोडं लक्षात घ्यायचं आहे की हे जे हा जो पोवाडा असतो हा खूप मोठी म्हणजे ही एक नॅरेटिव्ह स्टोरी असते, परंतु ते पोएटिक लँग्वेजमध्ये लिहिलं जातं. आणि याचा जो स्टँजा जो असतो तो 4 लाईनचा असतो. म्हणजे यू नो द स्टँजा हॅज 4 लाईन्स दॅट इज कॉल्ड ॲज अ क्वार्ट्रेन. आय मीन यू नो द स्टँजा दॅट इज कंटेन अ क्वार्ट्रेन असं तुम्ही लक्षात
घ्या. इट इज अ लॉंग नरेटिव्ह पोयम. मी तुम्हाला आता सांगितलं की अशी जी कविता असते ती कशी असते, कथानक असते. म्हणजे लॉंग नरेटिव्ह पोयम म्हणजे मोठी लॉंग असते. म्हणजे आता जसं की ही कविता 17 स्टँजा आहेत त्या कवितेमध्ये. इट क्रिएट्स द विविड पिक्चर इन द माइंड ऑफ रीडर्स. आणि ही जी कविता जी आहे ते रीडर्सच्या मनामध्ये ती वेगवेगळे वेगवेगळे चित्र तयार करते. इट क्रिएट्स, यू नो हिअर, इट क्रिएट्स द विविड पिक्चर इन द माइंड ऑफ रीडर्स. द पोयम इज व्हेरी इफेक्टिव्ह. आणि ही जी कविता आहे ही खूप कशी आहे, इफेक्टिव्ह आहे, परिणामकारक आहे असं तुम्ही इथे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरचं पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की थीम ऑफ द पोयम. द थीम ऑफ द पोयम इज दॅट द पोएट टीचेस समथिंग इज ऑल्सो कॉल्ड डायडॅक्टिक पोयम. आणि मग ही जी कविता थीम काय आहे की ह्या कवितेचा विषय काय आहे असं तुम्ही इथं लक्षात घ्या की ही जी कविता कशी आहे, डायडॅक्टिक आहे. म्हणजे ही कविता काहीतरी आपल्याला शिकवून जाते. म्हणजे ती इथं सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की चांगुलपणा म्हणजे हे व्हर्च्यू आपल्याला ह्या कवितेमध्ये सद्गुण शिकतो आपण. त्याचप्रमाणे इथं त्या एका व्यक्तीचे दुर्गुण पण इथं सांगितलेले आहेत. पण या कवितेमधून आपण जास्तीत जास्त सद्गुण शिकून जातो असं तुम्ही लक्षात घ्या. सो इट इज कॉल्ड ॲज डायडॅक्टिक पोयम. द पोयम डिपिक्ट्स द पोएटिक जस्टिस दॅट क्राईम गेट्स इट ओन पनिशमेंट. आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे, काव्यात्मक न्याय सांगितलेला आहे. म्हणजे पोएटिक जस्टिस की गुन्हेगाराला शेवटी शिक्षा होते. की इथे असणारा जो रोवर हा गुन्हेगार आहे, हा एक समुद्र चोर आहे. आणि याला काय होते, इथं हा कॅरेक्टर लक्षात घ्या. इथं ॲक्च्युली हे ROVER रॉवर हा कॅरेक्टर आहे. आणि ह्या कॅरेक्टरला काय होते, शेवटी शिक्षा होते. का शिक्षा होते, कारण द रॉवर कट्स द बेल टू अनॉय द गुड अबॉव अँड टू क्रिएट्स प्रॉब्लेम टू द हेल्पलेस सेलर्स. आणि त्या इंचकेप रॉकवर असणारी जे बेल आहे, इंचकेप बेल जे आहे तो हा कट करतो, हा तोडतो. म्हणजे हा का तोडतो, कारण जी बेल तयार केली त्या व्यक्तीला त्रास द्यायचा आहे. म्हणजे जे व्यक्ती त्यांना अभिवादन करतात त्या व्यक्तींना याला त्रास द्यायचा आहे. हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, यामध्ये हे जे हेल्पलेस सेलर्स जे असतात म्हणजे खलाशी जे असतात, असहाय्य खलाशी जे असतात, त्यांना एक समस्या तो निर्माण करण्याचा प्रयत्न या कवितेमध्ये करतो. अशा प्रकारची इथे काय आहे, ही कवितेची थीम आहे, थोडक्यात लक्षात घ्या. त्यानंतरचं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे स्टाईल, पोएटिक डिव्हाइस और लँग्वेज. म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की स्टाईल जी असते ते लँग्वेजशी संबंधित असते. मग इथं लक्षात घ्या की या कवितेची भाषा आणि पोएटिक डिव्हाइस इथं कोणकोणते वापरलेले आहेत. इथं लक्षात घ्या की दिस पोयम इज व्हेरी लॉंग पोयम 17 ऑफ क्वार्ट्रेन. पोयम ऑफ 17 स्टँजास ऑफ क्वार्ट्रेन. मी अगदी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला की अशा प्रकारची खूप लॉंग पोयम असते. या कवितेमध्ये एकूण जवळपास नव्हे 17च इथे काय आहेत, स्टँजाज आहेत. आणि प्रत्येक स्टँजा हा 4 लाईन्सचा आहे. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात, क्वार्ट्रेन म्हणतात असं तुम्ही लक्षात घ्या. द फर्स्ट 2 लाईन्स ऑफ एव्हरी स्टँजा राईम विथ इच अदर. म्हणजे प्रत्येक पहिल्या 2 लाईन ज्या आहेत त्या पहिल्या लाईनचं दुसऱ्या लाईनशी राईम वर्ड्स आहेत, म्हणजे पेअर्स जुळतात. त्यानंतर तिसरी लाईन जी असते, आय मीन द थर्ड लाईन विथ फोर्थ लाईन. आणि तिसऱ्या लाईनचं चौथ्या लाईन्स बरोबर राईम वर्ड्स इथे जुळतात असं तुम्ही लक्षात घ्या. लँग्वेज इज व्हेरी सिम्पल. अलिट्रेशन अँड पर्सोनिफिकेशन्स आर फिगर ऑफ स्पीच यूज्ड इन दिस पोयम. इथं लक्षात घ्यायचं थोडं की अलिट्रेशन अँड पर्सोनिफिकेशन आर फिगर ऑफ स्पीच यूज्ड इन दिस पोयम. यामध्ये की अलिट्रेशन आणि पर्सॉनिफिकेशन हे जे फिगर ऑफ स्पीच आहेत यांचा वापर कवीने या कवितेमध्ये केलेला आहे. त्यानंतरचं नेक्स्ट पॉईंट तुम्ही लक्षात घ्या, स्पेशल फीचर्स ऑफ द पोयम. मग या कवितेचे खास वैशिष्ट्ये कोणते आहेत, फीचर्स कोणते आहेत ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. द पोयम इज नरेटिव्ह अँड डिस्क्रिप्टिव्ह. मी सुरुवातीलाच सांगितलं की ही इट इज अ लॉंग नरेटिव्ह पोयम. म्हणजे ही कशी आहे की वर्णनात्मक. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय, वर्णनात्मक आहे, वर्णन केलेलं आहे. आणि कथात्मक ही कविता आहे असं तुम्ही ते लक्षात घ्यायचं आहे. इट इज अ व्हेरी इफेक्टिव्ह पोयम. मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच ही प्रभावी कविता आहे. इथं तुम्हाला स्पेशल फीचर्स इफेक्टिव्ह पोयम लक्षात ठेवायचं आहे. इथं नरेटिव्ह अँड डिस्क्रिप्टिव्ह पोयम लक्षात ठेवायचं आहे. लँग्वेज इज व्हेरी सिम्पल. इट प्रोव्हाइड्स द सुपरनॅचरल इलेमेंट्स.
ऑफ डार्कनेस अँड ड्रिफ्टिंग ऑफ द शिप. आणि यामध्ये एक लक्षात घ्यायचं की यामध्ये एक अलौकिक काही घटक इथं सांगितलेले आहेत. मग ते कोणते आहेत की डार्कनेस सांगितलेला आहे, त्यानंतर ड्रिफ्टिंग ऑफ शिप सांगितलेला आहे. म्हणजे ते शेवटी जे शिप ह्या जो चोर असतो रॉवर, त्याची शिप काय होतं, ड्रिफ्ट होतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर तिथलं शांतपणा आहे, आय मीन द कॉम ॲटमॉस्फिअर, हे पण थोडं लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. म्हणजे एक व्हर्बल इमेजेस इथे सांगितलेले आहेत. कॉम ॲटमॉस्फिअर अँड इस्केप रॉक इज अ सिम्बॉल ऑफ गुडनेस. म्हणजे हे सद्गुण म्हणजे एक चांगुलपणाचं एक काय आहे, प्रतीक आहे, असं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. नंतरचा शेवटचा तुम्हाला पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की मॉरल. व्हॉट इज द मॉरल ऑफ द पोयम, की कवितेचं मॉरल काय आहे, मॉरल मेसेज इथं कवितेने आपल्याला कोणता दिलेला आहे, इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की व्हॉट इज द मॉरल मेसेज ऑफ द पोयम. द पोयम मेसेज इज रिप ॲज यू सो. म्हणजे जसं पेराल तसं उगवेल. म्हणजे जसं तुमचे कर्तव्य असतील, जसे तुमचे गुण असतील, जसं तुमचं कार्य असेल, तसंच तुम्हाला फळ मिळेल, असं तुम्ही थोडक्यात लक्षात घ्या. किंवा इथं दुसऱ्या पद्धतीने सांगितलेलं आहे, अँड दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ पनिशमेंट. आणि जो कोणी वाईट करेल त्याला काय मिळेल, शिक्षा मिळेल. तसंच या कवितेमध्ये सुद्धा घडलेलं आहे की ॲट एंड ऑफ द पोयम रॉवर कट द बेल अँड फेल्स इन टू द सेम ॲक्शन. आणि शेवटी हा रॉवर जो आहे तो जे बेल कट केल्यामुळे, जे इस्केप रॉक बेल जी आहे ती बेल कट केल्यामुळे शेवटी त्याचाच तिथे मृत्यू होतो. म्हणजे लक्षात घ्या की यू नो हिअर पनिशमेंट, I mean at end of the poem or narrative poem, you know punishment that is given to the here you know the thief or robber. आणि शेवटी याला काय होते, पनिशमेंट होते. अशा पद्धतीने ही कविता आहे. म्हणजे यामध्ये एक तुम्हाला लक्षात हा एक मेसेज दिलेला आहे फार मोठा की हिअर एक लक्षात घ्या की रेप ॲज यू सो, राईप ॲज यू सो, म्हणजे जसं पेराल तसं उगवेल असं म्हणतात. म्हणजे जसं तुमचं कर्तृत्व असेल, जसं तुमचं काम असेल, तसंच तुम्हाला त्याचं फळ मिळेल. अशा प्रकारे ही कविता तुम्हाला हे जे अप्रिशिएशन आहे, हे अप्रिशिएशन अगदी 7 मुद्द्यामध्ये लक्षात आलं असेल. शेवटी तुम्हाला काही कमेंट्स असतील त्या माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला हे कविताचं अप्रिशिएशन समजलं की नाही ते तुम्ही लिहा. मला वाटतं की I hope you understood the appreciation of the poem and you definitely comment, good comment in the given comment box. So we should stop here. तुम्ही हे माझी जर अप्रिशिएशन आवडलं तुम्हाला, तुम्ही शेअर करा, त्याचप्रमाणे तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. धन्यवाद.